सन्माननीय जयद देशमुख यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी पहिले गोलंदाज आलेत. नाव आहे नदीम दायरेकर. त्यांच्या विपक्षामध्ये समोर खेळतील निखिल पारवे. दोन दिग्गज एकमेकांच्या समोर आपण पाहतोय आणि दोन्ही दिग्गजांसाठी यंदाचा हंगाम सुरुवातीचा खेळ चांगला राहिलाय आणि इथून पुढे शेवटी गोड होईल या आशेने या गोष्टीकडे आपण त्यांच्याकडे जास्तीचं लक्ष देऊया. हो, यावेळीचा बॉल पहिला चेंडू हाफ ट्रॅकर शॉर्टम पुल करण्यात आला. निखिल पारवेच्या पाठमधून ब्लास्ट. पहिलाच बॉलवरती षटकार. पहिल्या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर धावा खूप साऱ्या बनतील हेच इरादे स्पष्ट करताना मैदानाच्या आतमध्ये निखिल पारवे करताना पाहायला मिळाले. ओ, यावेळीचा बॉल अडवा पाटणं कुठे खेळला पाठीशी मिड विकेट आणि कॉर्नरच्या मधोमध क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एकदा मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरकत असताना 8 या आकड्यावरती 2 चेंडू झालेत. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळीचा फटका फसला का हेही पाहावं लागेल. बॉल हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक नाहीये आणि निखिल पारवे बाद. युसुफ 11 टीमचे संघ मालक आपण पाहतोय सन्माननीय जयद देशमुख इथे उपस्थित राहतात आणि त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. महार धमाका बिग बॅश 2024. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. आतिश कडू तिकडे मंगेश कडू हे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. महत्वपूर्ण बॅटर असतील. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॅट बॉलचा संपर्क इकडे कोणताही नाही आहे. पंचांचा इशारा आमच्या येईल. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 9. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. नदीम दायरेकर षटकातील पुढचा बॉल. ओ, हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन कट केला. डीप मध्ये बॉलला ढकलण्यात आला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. वेगानं फील्ड होईल. बॉलला फेक केली जाईल. त्या दरम्यान अगदी एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली जाते आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 10 धावा. दहा धावा धावफलकावरती आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय तमिळ 11 बिरवाडी आणि एका बाजूला आपण पाहतोय युसुफ 11 मसा. पुढचा बॉल नदीम दायरेकर. ओ, हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पंच केला. डिपेस्ट्रा कव्हरला बॉलला प्रस्थान केलं. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 11 धावा. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि या षटकाचा विचार करत असं शेवटचा 1 बॉल बाकी फेस करतील आतिश कडू. ओ, यावेळीचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल जाईल सीमारेखेच्या पलीकडे. 6 धावांसाठी या वेळेला षटकार.
6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि 17 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात या संपूर्ण मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम तमीम 11 बिरवाडी. सतरा धावा धावफलकावरती आपण बघतोय जिकडे महत्वपूर्ण मॅच आहे आणि तिकडे धावाही खूप साऱ्या येतात. आज या मैदानावरती थोड्या का होईना धावा थांबलेल्या बघायला मिळाल्यात. पहिल्या मॅचमध्ये 30, दुसऱ्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 50 झाला होता. तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा 33 आपण पाहिला आणि आता या चौथ्या मॅचमध्ये किती धावा येतील. पहिल्याच षटकामध्ये 17 आलात म्हणजे या मॅचमध्ये खूप सारा धावा बनण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोलंदाज कामील आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फेक केलाय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय खेळलेला पाहायला मिळेल. स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होतोय. खराब फिल्डिंग तिकडे राहिली आहे. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं गेलंय. चांगल्या पद्धतीचे इंडिपेंडंट विकेट आणि या दुहेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 19 धावा. 19 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 3 षटकांचे सामने मैदानाच्या आतमध्ये इकडे खेळले जातात. आतापर्यंत आपण पाहतोय 3 सामने झाले आणि थेट क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी सुपर सिलेक्टर माणगाव हा संघ दाखल झाला. त्या संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळेल. मग इकडे तमीम 11 बिरवाडी प्रयत्न करतात. युसुफ 11 मसाई. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये समोरचा स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका बघता बघता एक सिंगल मिळाली आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू वडवा पाटणे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे फिल्डिंग चांगली झाली. बॉलला थांबवण्यात आले. एक धाव तर मिळाली आणि एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. काय घडतंय तिकडे कमी गतीचा बॉल होता. स्लोवर चेंडू तो हाफ ट्रॅकर मिडल ऑफ द बॅट करायचं होतं अतिशयांना पण ते जमलं नाहीये आणि त्याच कारणानं बघता बघता एकच धाव तिकडे मिळाली आणि एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 21. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण चढवलं. ऑन साईडला फेकून दिला. बॉल सीमारेखेच्या पलीकडे 6 धावांसाठी मंगेश कडू यांच्या पाठमधून हा षटकार. पुढचा बॉल. यावेळीचा स्ट्रोक समोर खेळला. आता क्षेत्ररक्षक आहेत पण तो चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स सेकंड इन रो बिग ब्लास्ट. इकडेही मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक फटका चांगला चौकाराचा. 4 धावा मिळतील चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात तर तब्बल 31 धावा. या षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी राहिलाय. 31 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मंगेश कडू करताना पाहायला मिळाले. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा स्ट्रोक समोरच्या दिशेला खेळला आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर काउकर्नरच्या मधोमध चेंडू चालला. एक धाव तर मिळते आणि या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना 32 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपला. अगदी आपण जर पाहिलं तर 16.00च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये टीम तमीम 11 बिरवाडी आणि अशा धावा जर चालू राहिल्या तर या सामन्यामध्ये निश्चितपणे एक चांगल्या स्थितीमध्ये टीम राहील.
स्पीडअप घ्या विनंती असेल टीम युसुफ 11 मसाळा संघ, कारण की आपण पाहतोय आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. शेवटच्या दिवसामध्ये नवीन गोलंदाज आपण पाहतोय शाहिद गोलंदाजीसाठी आलेत. 22 मध्ये एक सिंगल मिळते आणि आता एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. या वेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक खराब झालाय. बॅकअप चांगले मिळेल आणि बघता बघता तिकडे 2 धावा मिळतात आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या 35 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा स्ट्रोक आडवा पाटणे खेळलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळण्याची विकेट क्रमांक 2. महत्वपूर्ण धक्का. बॅटिंग करताना टीम आपण जर पाहिलं तर बिरवाडी संघाला षटकातील पुढचा बॉल. यावेळेला वैभव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. चांगल्या पद्धतीचा बॉल आपण पाहतो. बॅट बॉलचा संपर्क इकडे कोणताही नाहीये. अप्रतिम गोलंदाजी बॉलिंग करताना शाहिद आपण पाहतोय. संघाची धावसंख्या थांबली 35 या आकड्यावरती. यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पूल करण्यात आला. फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक नाही आहेत तिकडे आणि बघता बघता चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू आपण जर पाहिला तर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. समोरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण तिकडे मिस झालाय. बघता बघता 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी पलटले आणि तिकडे काय घडेल. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट गमावली. धावा धावफलकावरती 41 आणि 42चं टार्गेट. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम आपण पाहिलं तर युसुफ 11 मसाळा संघाला.
चला फिल्डिंग लावून घ्या टीम तमीम इलेव्हन बिरवाडी संघाला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या. नदीम दायरेकर आपण पाहतोय स्ट्राईकला बॉलर आलेत आतिश. ओहो पहिलाच बॉल नदीमनं भिरकावला लॉंग लेगच्या बराचसा वरून पहिलाच बॉल 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवरती आपण 6 धावा येताना बघतोय. सन्माननीय मुझफ्फरजी उके यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. महाड धमाका बिग बॅश सीझन 1 इब्राहिम 11 आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. पुढचा बॉल ओ याही वेळेचा हाफ ट्रॅकर आताही शॉर्ट ऑन पुल आणि आताचाही पुल सक्सेसफुल. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. 2 चेंडूमध्ये पहिल्या 12 धावा 42चा पाठलाग करताना टीम मैदानाच्या आतमध्ये युसुफ 11 मसळा अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळतात नदीम दायरेकर. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट निश्चितपणे सुरुवात चांगली झाली आहे. ओ याही वेळेला हाफ ट्रॅकर पण आता थोडं बॅटची लिडिंग एज घेतली आणि तिकडे शॉट फाईन लेगला बॉल चालला सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठी या वेळेला चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नदीम दायरेकर पहिला 3 चेंडूमध्ये 16 धावा ठोकताना पाहायला मिळाले. ओ यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलंय. शॉर्ट पॉइंट मधून वेगानं गली क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. एकदा मिळाली दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा मिळाला आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 4 चेंडू झालेत 18 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात या महत्वपूर्ण मॅच मध्ये.
एक निर्णायक मॅच आपण पाहतोय. एका बाजूला टीम आपण पाहतोय युसुफ 11 मसळा, त्यांच्या विपक्षामध्ये तमीम 11 बिरवाडी. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल इकडे गेला, फटका फसला बॉलच्या खाली. अगदी आपण जर पाहिलं तर महत्वाचे खेळाडू मंगेश कडू येताना पाहायला मिळाले. कोणतीही चूक नाहीये. पहिल्या विकेटचा पतंग, पहिला धक्का. बॅटिंग करताना टीम युसुफ 11 मसळा टीमला नदीम दारेकर बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेर दाखल होताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल जिकडे उमेर आलेत नवीन फलंदाज स्ट्राईकला. पुढचा बॉल याही वेळेचा हाफ ट्रॅकर पण आता भन्नाट वेगाचा बॉल होता आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं डॉट बॉल. षटकाची सांगता झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. ज्यावेळेला तमीम 11 बिरवाडी संघ बॅटिंग करत होते त्यावेळेला बिरवाडी संघानं पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा मारल्या होत्या त्याही नदीम दारेकरच्या अगेन्स्ट. पण त्यावेळेला इकडे मात्र एक पाऊल पुढे पाहायला मिळतात युसुफ 11 मसळा संघ, जिकडे पहिल्या ओव्हरमध्ये आलात त्या मात्र 18 धावा. पाठलाग करायचा 42चा. बारा चेंडू आणि आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 24 धावांची अजूनही आहे. बारा चेंडू 24 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 12.00च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. मैदानावरती टीम युसुफ 11 मसळा संघाला आणि त्या पलीकडे आपण जर विचार केला तर मुंबईच्या टीम तमीम 11 बिरवाडी टीमला. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो दिलीप आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक इकडे टाकले जाते. दुसरं पहिलाच बॉल आणि पहिला मोठा फटका दिलीप यांच्या अगेन्स्ट बॉल सीमा पार. यावेळेला षटकार. 6 धावांवरती इकडे मात्र आपण जर पाहिलं तर 6 धावांना स्वागत केलं. बॅटिंग करत असताना बॅट्समन सलाउद्दीन मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. नदीम दारेकर बाद झाल्यानंतर खेळीला सावरण्याचं काम सलाउद्दीन करतील. टीमची धावसंख्या 24, अजून 18ची गरज आहे. यावेळीचा स्ट्रोक सुद्धा चांगला खेळला. समोरच्या दिशेला लॉंगॉनला बॉल प्रस्थान होईल. निखिल पारवे तिकडे वेगाने येताना पाहायला मिळाले. बॉलला पकडतील आणि तिकडे मात्र फेक करतील तर दूर एक धाव सुखोपरित्य पूर्ण होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 25. पुढचा बॉल यावेळीचा फुलटॉस बॉल होता. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल आणि ही अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होतीये. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 26 धावा. तीन चेंडू झाले. 8 धावा आतापर्यंत खर्च केला दिलीप यांनी. पुढचा बॉल यावेळीचा भन्नाट वेगाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल.
चेंडू कुठे चालला, चेंडू अगदी आपण जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा, आता व्हाईट बॉल चालला. एक अतिरिक्त सिंगल, एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 27 धावा. हो, यावेळीचा फुल टॉस बॉल होता, फुल टोल केला बॉल, वन बाउन्सर सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठी इकडे चौकार येताना पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्याही टीमला इकडे रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. जर आमच्या पंचांना वाटला तर मात्र तरच रिव्ह्यू इकडे मात्र देण्यात येणार आहे. पुढचा बॉल. हो, यावेळीचा चेंडू चांगल्या पद्धतीचा आपल्याला बघायला मिळाला. पंचांचा इशारा, हा चेंडू आपण जर पाहिलं तर वाईट आहे. एक अतिरिक्त सिंगल इकडे मिळते. एक अवंतर स्वरूपाची धाव, संघाची धावसंख्या वाढेल. धावा धावफलकावरती 32 धावा. ओ, यावेळीचा फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चूक नाहीये, फलंदाज बाद. आणि इकडे मात्र धक्का, अद्यापचा दुसरा बॅटिंग करत असणारी टीम युसूफ 11 मसा संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उजेब दाखवताना आपल्याला बघायला मिळतील. बत्तीस धावा आल्यात. अजूनही 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय युसूफ 11 मसा संघाला. उजैफा मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या साथीला उमेर आहे. ही जोडी मैदानावरती आहे. आता दिलीप कमबॅक करताना आपल्याला दिसले होते आणि त्याच वेळेला आता षटकातील शेवटचा बॉल खोलात टाकला. पंचांचा इशारा, नो बॉल चालला. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. बॉल आहे, नो प्लस. इकडे मात्र सिंगल, 2 धावा मिळतील मोफत स्वरूपाच्या. 2च्या साह्यानं संघाची धावसंख्या 34 धावा. आणि इथून पुढचा बॉल असेल हा फ्री हिटचा. पुढचा बॉल. ओ, यावेळीचा फटका चांगला खेळला. फ्री हिटचा बॉल हवेत उडवला, क्षेत्ररक्षक वेगाने आले. तिकडे मात्र एकदा मिळते. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 35 धावा. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज. कोण जिंकेल या मॅचला? टीम तमीम 11 बिरवाडी की युसूफ 11 मसा? नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विलास येताना पाहायला मिळतील. ओ, यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळेल. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आलाय. या मॅचची सुरस वाढेल का? ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण की येणारे चेंडू आता बाकी राहिलेत ते 5 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. विलास आहेत, अनुभवी खेळाडू, बरंच क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि आता या मॅच मध्ये काय करतील?
हो, यावेळीचा बॉल खोलात टाकलाय, समोरच्या दिशेला बॉल स्टिअर होतं. वाईट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिकडे मात्र एक सिंगल मेल एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 36 धावा. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. कोण जिंकेल? 4 चेंडू मध्ये 6 धावा येतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. चला स्पीडअप घ्या. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना विलास पुन्हा एकदा सज्ज होतील. समोर हुझैफा. ओ, यावेळीचा फटका आणि या फटक्यानं सामना जिंकला. टीम आपण जर पाहिलं तर युसुफ 11 मसाळ संघानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोघांनाही यंदाच्या हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. आणि टीम मसाळ पण कुठे जायचं नाहीये. यानंतर जी मॅच होईल त्या टीम मधील जो संघ जिंकेल तो तुमच्यासोबत सेकंड राऊंडचा दुसरा सामना खेळेल.